आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं मम्मा, तू इथे काय करतेयस? चल ना घरी, आत ये. मी तारा, मी आणि तुझ्या घरात मूर्ख लोकांचं ना तोंडही पाहिजे इच्छा नाहीये माझी. बरं, मग सांग काय झालंय? उद्या तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग ठेवलंय, तेव्हा मला तू आणि सावली तिथं वेळेत हजर पाहिजे. सावलीला कसं आणायचं, कसं मॅनेज करायचं ते तुझं तू बघ. मला वेळेवर तुम्ही तिथं हवे आहे, मी ॲड्रेस पाठवते, एवढंच सांगायचं होतं. येते. आय एम सॉरी मम्मा, पण मी नाही येणार. मी माझा सगळा भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवलं आता. म्हणजे आतापर्यंत जे झालं ते झालं. यापुढे मी गाणं गाणार नाही. काय गाणं गाणार नाहीयेस तू? नको गाऊस. 50 लाख रुपये तयार आहेत ना तुझ्याकडे? असतीलच म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली गाणं गाणार नाही म्हणतेस. बाद झालं मम्मा, बाद झालं आता. अगं अजून किती जगू मी प्रेशर खाली? सतत गाण्याआधी टेन्शन. ती सावली वेळेत येईल का? आपल्याला कोणीतरी बघेल का? कोणीतरी पकडेल का? आणि कधी त्या जगन्नाथचा धोका किंवा काहीतरी अजून. इतके वर्ष मी कुठल्या प्रेशर खाली जगते याचा कधी विचार केलास का ग तू? तर तुझ्या डोक्यात कचरा भरलाय का? अगं काय बोलतेस? इतकी वर्ष त्या सावलीच्या कुटुंबाला मी पोचतीये, फुकट पोचतीये. का केलं मी इन्व्हेस्ट त्या सावलीवर इतकं? तुझा प्रत्येक कार्यक्रम होण्याआधी किती मोठी रिस्क उचललीये मी याची कल्पना आहे तुला? ते सोड. स्वतः इतकी मोठी गायिका असतानाही ऐन बहारात आलेलं करिअर मी तुझ्यासाठी सॅक्रिफाय केलंय. का? कारण तू मोठी गायिका म्हणून नावारूपाला यावी. तारा, तुला कळत कसं नाहीये? तारा, मी माझी स्वप्न अर्ध्या वाटेत सोडून दिली. तुला मोठं होताना बघताना मी माझी स्वप्न जगतीये. तुला कळतंय का? तुझ्या या स्वप्नांचा भार मी का वाहू? हा, मी का उचलू? आणि अजून किती जगू ग या प्रेशर खाली? तुझी स्वप्न, तुझं जग, तुझं आयुष्य, तुझी प्रतिष्ठा. माझं काय? तुझ्या स्वप्नांना पूर्ण करता करता माझं असं काहीच नाही राहिलं मम्मा. नाहीतर मला असं फील व्हायला लागलंय की मी तुझ्या आणि त्या सावलीची गुलाम आहे. यू नो व्हॉट? इथे आल्यावर ना मला माझं आयुष्य जगायला मिळतंय. मला त्या सावलीवर अधिकार गाजवायला मिळतोय. आणि हा माझा पुनर्जन्म आहे असंच समज. आणि हा पुनर्जन्म मी माझ्या मनासारखा जगणार आहे. सो मकरंजी, तुमची कल्पना आम्हाला सगळ्यांना आवडली आहे. लेट्स गो हेड विथ दिस. नाही ठीक आहे, पण मला वाटतं की मार्केटिंगची जबाबदारी सारंग बघतो, तर त्यालाही येऊ द्या, त्याचंही मत घेऊयात ना आपण. आलाच तो. ओके सारंग, आमचं असं ठरलंय की रंग उजळवणारा साबण या नोटवर आपण पुढे जातोय, राईट? आता ज्या मुलीचा तुम्ही अपमान केलात ना, त्या मुलीने याच्यापेक्षा मला बेस्ट आयडिया दिली आहे. म्हणजे सारंग, माझा 25 वर्षाचा अनुभव गुंडाळून फक्त तुझ्या बायकोच्या इच्छेसाठी मी माझं कॅम्पेन बदलू? एक मिनिट मकरंजी, हे बघा, आम्हाला कोणालाही तुमच्या ॲबिलिटीबद्दल शंका नाही आहे आणि तुमचं ह्या कंपनीबद्दल कॉन्ट्रीब्युशन कोणीच अमान्य करणार नाही. पण मला वाटतं आपण सारंगचं म्हणणं तर ऐकूया. बाबा, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातल्या सौंदर्यासाठी ह्या लाईनवर आपण कॅम्पेनिंग करूयात. आजवर ह्या लाईनवर कोणीही अशी कॅम्पेनिंग केलेली नाहीये. हे मार्केटला नको आहे, आणि हे जर केलं तर 6 महिन्यात आपण डेफिनेटली फेल होऊ. सॉरी, पण एक फायनान्सर म्हणून मला हे नुकसानीचं वाटतंय. मकरंजी, इगोवर घेऊ नका, शांतपणे जरा विचार करा. सारंग,
गेली 25 वर्ष ते आपल्या बरोबर काम करतायत आणि आपला रूपम कॉस्मेटिक्स हा ब्रँड त्यांनी टिकवलाय. आपल्याला जेव्हा कधी फायनान्स लागलाय त्यांनी मार्केटमधून तो उभा सुद्धा केलाय. यू हॅव टू कन्सिडर ऑल दीज थिंग्स. आणि मला माहिती आहे मकरंजी आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचे आहेत, पण ही लाईन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कॅम्पेनिंगसाठी. आणि मी ही लाईन नाही बदलणार. सांग थांब. काय आई? तू ऑफिसमध्ये जे वागलास ना ते मला अजिबात आवडलं नाही. काय चुकीचं वागलो मी? सारंग, तू मकरंजींशी जसा बोललास ते करेक्ट होतं. तुला पटलं ते? गेली 25 वर्ष ते आपले पार्टनर आहेत, आपल्याला आयडियाज देत आहेत. त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या कंपनीच्या ग्रोथमध्ये. जस्ट बिकॉज तुझी बायको बोलली म्हणून तू अडून बसलास. व्हॉट इज दिस? काहीतरी बोलली नाही, तिची आयडिया बेस्ट आहे. इतकी वर्ष बिझनेस ती रन करत नाहीये सक्सेसफुली, आपण करतोय. आणि बाजारात फक्त सौंदर्यच विकलं जातं सर. मान्य आहे मला, सौंदर्य विकलं जातं, पण आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे? सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. एवढे शब्द पुरेसे? आई, मला असं वाटतं ना की सौंदर्य ना बघणाऱ्याच्या नजरेत असतं. म्हणजे तुझ्या सौंदर्याच्या संकल्पनेत बसणाऱ्या एका व्यक्तीचं मन किंवा हृदय जर कुरूप असेल तर त्या सौंदर्याचा काय फायदा आहे? सावलीच्या प्रेमात पडल्यानंतर बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली मला. तिने मला तिच्या सौंदर्याने नाही तर तिच्या गुणांनी मला जिंकलंय. मला असं वाटतं की अंतर्मनाचं सौंदर्य फार महत्वाचं आहे. तुझे बोलतोयस ते तुला पटतंय ना? ठीक आहे, हरकत नाही. आपण एक काम करूया. तू जे काही बोलतोयस ते जर का खरं असेल तर ब्युटी सोप हे नवीन प्रॉडक्ट, त्याची कॅम्पेन तू रन करायचीस. तू जर का सक्सेसफुल झालास तर रूपम कॉस्मेटिक्सचा CEO म्हणून तू राहशील, नाहीतर नाही. तू जर का अनसक्सेसफुल झालास तर आपल्याच कंपनीमध्ये एक सर्वसाधारण कर्मचारी बनून राहशील. मान्य? चॅलेंज तुला? मान्य आहे मला. ठीक आहे. जर मी स्वतःला सिद्ध नाही करू शकलो तर आज मी ज्या पदावर आहे, जे अधिकार माझ्याकडे आहेत, ते मी सगळे सोडून देईन. पण खरं सांगू आई, ती वेळ नाही येणार. मला यश मिळेल, खात्री आहे मला.